असितगिरिसमं कज्जलं सिन्धुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां ईशपारं न याति सिद्धगिरिमठाधीशं काडसिद्धयति वरं विद्याबुद्धिप्रदं वंदे ज्ञानदूतं जगद्गुरुं. आपण सर्व मंडळी महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वात प्रतिवर्षा पद्धतीप्रमाणे या महामहोत्सवात सम्मिलित आहोत. दरवर्षी आपण पहिल्या दिवशी या पीठ परंपरेची माहिती घेण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली. महाराजांच्या काळात सुद्धा महाशिवरात्रीचा उत्सव ज्या दिवशी आरंभ होतो त्या दिवशी महाराजा मठाची परंपरा समजावून सांगत होते आणि तीच प्रथा आपण ही चालवत आणलेले आहोत. भारतीय संस्कृती अद्वितीय संस्कृती म्हणून आपण नेहमी ऐकतो आणि पाहतोय. भारत जगात कुठल्या गोष्टीने ओळखलं जात असेल धर्मप्रिय राष्ट्र म्हणून ओळखला जात. इथे सर्व काही धर्म आणि धर्मासाठी असते. येथील प्रत्येक व्यक्ती धर्मप्रिय असते. या संस्कृतीची वैशिष्ट्यच असं आहे स्वधर्मे निधनम श्रेयः. स्वधर्मासाठी प्राण वेचणे सुद्धा श्रेयस्करच वाटेल असं कृष्ण परमात्मा म्हणतात. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणत असताना धर्मासाठी मी वारंवार येतो असं भगवंत प्रतिज्ञा करतो. त्या अर्थी भगवंताला धर्म अत्यंत प्रिय आहे. धर्म आमच्या रक्तातच आलेले आहे. मग धर्म तो कोणता असा बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की हिंदू धर्म की बौद्ध धर्म की जैन धर्म, काही ईसाई धर्म आहे, काही इस्लाम धर्म आहे, असा बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल. आपल्या पूर्वजांनी जो धर्म शिकवला तो असला कुठलाही धर्म नव्हता. कर्तव्य धर्म शिकवले, आचार धर्म शिकवले, धारणा धर्म शिकवले. प्रत्येक व्यक्तीला ठरवून दिलेली प्रसंगानुरूप कर्तव्य जे आहे त्यांची पालन करणे हे प्रत्येक व्यक्तीचे धर्म आहेत. व्यक्ती म्हणून जन्माला आल्यानंतर समाजात वावरत असताना सामाजिक संतुलन राहावं, समाज सुखी राहावं यासाठी समाजात वावरणाऱ्यांना जी चौकट बनवून दिली
की या चौकटीतनं चालला तर सर्वजण सुखी राहतील, आणि या चौकटीला धर्म म्हणण्याची एक संज्ञा आपल्या देशात आहे. आणि त्याकरता एकाने दुसऱ्यांकरता पाळावयाचे जे नियम आहेत, आपल्याकरता तरी असतीलच, पण एकाने दुसऱ्यांसाठी पाळावयाचे जे नियम आहेत त्यांना धर्म म्हणण्याची संज्ञा आहे आपल्याकडे. समोरून माणूस आला तर मी जाऊन त्याला धडकायचं की त्याच्यासाठी रस्ता सोडून बाजूला जायचं, किंवा त्याला रस्त्यापासून बाजूला करायचं. वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळे नियम सांगितले गेलेले आहेत. यालाच आपण धर्म म्हणतो, की त्यांच्यासाठी मी काय नियम पाळायला पाहिजे. आपण जेवायला बसतो त्यावेळी दोन माणसं कोणतरी समोर आले तर त्यांच्यासाठी मी काय करायला पाहिजे जेवत असताना, त्याच्याही काही नियम आहेत. हेही धर्म आहे. समोर चार माणसं असतील किंवा ज्यांच्या बरोबर आपण चाललेले आहोत, चालत असताना दुसऱ्यांच्यासाठी, दुसऱ्यांबरोबर, दुसऱ्यांच्या समाधानासाठी, आनंदासाठी मी त्यांच्याबरोबर कसं वर्तन करायला पाहिजे, यासाठी जे नियम सांगितले गेलेले आहेत त्यांना धर्म म्हणण्याची, धर्म नावाची संज्ञा आपल्या देशात आहे. या धर्माचे आपण पालन केले तर निश्चितच स्वतःचे संरक्षण होणार. धर्मो रक्षति रक्षितः, धर्मो हन्ति हतः. या नियमांचा, आचरणांचा पालन आपण केलं तर निश्चितच आपलं संरक्षण, स्वरक्षण होणार. आणि या चाकोरे सोडून आपण व्यवहार केले तर निश्चित आपणच आपल्या संरक्षणाची भिंत तोडल्यासारखं होईल. म्हणून त्या दृष्टीने आपलं आचरण, व्यवहार राहावं, अशा पद्धतीची शिकवणूक देणारी धर्म ही आपले धर्म आहे. या धर्माला निश्चित अशी एक संज्ञा नव्हती, पण बाहेरचे लोक आम्हाला ओळखण्यासाठी, अशा पद्धतीने वावरणाऱ्या लोकांना ओळखण्यासाठी एक नाव कोणतरी दिली, एक ओळख कोणतरी दिली. त्या ओळखीला हिंदू अशी संज्ञा आहे. एवढंच. एक गाव आहे, त्या गावात एक खालची गल्ली, मधली गल्ली आणि वरची गल्ली म्हणून असतात, किंवा हा कोपरा, त्या कोपरा, असा कुठल्या तरी, किंवा वरच्या टेकडीवरची, सकलातली, असं ओळखण्याकरता जाग्यावरून आम्ही जसं ओळखतो, खालच्या आळीतल्या, मोठ्या आळीतल्या, लहान आळीतल्या, असे जे ओळखतो, तसेच या सिंधू नदी तीरावर राहणाऱ्या लोकांना ओळखण्याकरता सिंधू नावाची जी संज्ञा दिली गेली, ती सिंधू अपभ्रंशित होऊन हिंदू झालेली असावी. पण मुळात हिंदू किंवा सिंधू हा धर्म नाहीये, पण असा समष्टीच्या कल्याणाकरता काही नियमांचे पालन करणारी मंडळी जी होती, या मंडळींना ओळखण्याकरता बाहेरच्या लोकांनी दिलेली ही एक संज्ञा आहे. आणि मग या विचार प्रणालीत वेळोवेळी काही बदल होत आलेले आहेत. देश, वस्तू, काल, परिस्थिती अनुसार नियमांमध्ये बदल होणे गरजेचे असते, आणि बदल करत आलेले आहेत. आपण ते स्वीकारतही आलेले आहोत. कारण एकदा एक गोष्ट आपण म्हटलं की हे असेच राहायला पाहिजे, असंच असणार, असं म्हटलं तर होऊ शकत नाही. देश बदलला, परिस्थिती बदलली, काळ बदलला, तर काही बदल अपरिहार्य असतात. आणि त्या अनुषंगाने भरपूर सामाजिक रीतिरिवाज, नीती नियमांमध्ये बदल होत आलेले आहेत. धार्मिक चौकटीत बदलही होत आलेले, आणि या देशातली मंडळी खूप मुक्त मनाने ते स्वीकारतही आलेले आहेत. इथे मुक्त चिंतनाला अवकाश आहे. या देशात धर्मशास्त्रात मुक्त चिंतनाला आणि मुक्त व्याख्याला अवकाश आहे. इथे म्हणतो ना आपण, लोकशाही आहे इथे धर्मात. भारतीयांची वैशिष्ट्यच असं, या धर्मात लोकशाही आहे. वेळोवेळी काळांतरात काही व्याख्याही बदलले गेले, भाष्यही बदलले गेले,
कोणाला काय अर्थ काढायचंय ते काढू शकतील, अशा पद्धतीचे स्वातंत्र्यही मुळापासूनच आपल्याला दिली गेली. असं नाही म्हटलं की एकदा देवाने ठरवलेले आणि याच पद्धतीने तुम्ही जायला पाहिजे, यातलं एक अक्षर जरी बदलला तर तुम्हाला जगण्याचे अधिकार नाही म्हणून कापून टाकतात लोक जगात. अन्य धर्मात आपण बघा की असं सांगितले म्हणजे असंच म्हणतात. काही धर्मात असे सांगितले गेलेले आहेत की हा पृथ्वी गोल नाही चेपट आहे म्हणतात, आणि हे बदलण्याचे अधिकार तुम्हाला नाही. आज साधन आली, सामग्री आली वैज्ञानिक, आणि त्याच्यावर पृथ्वी गोल आहे हा सिद्ध झाला, तरी सुद्धा तिथली व्याख्या काय बदलत नाही. त्यांना जसं वाटलं होतं तसं लिहिलं, आणि ते आजही म्हणतात असंच म्हणायचं तुम्ही. त्यावेळी सांगितले गेले, त्यांची एक कल्पना होती या सृष्टी संबंधात की सुरुवातीला सृष्टीची निर्मिती झाली, सृष्टी ही पृथ्वी तयार झाली, आणि पृथ्वी तयार झाल्यानंतर 3 दिवसांनी सूर्य चंद्र तयार झाले, असं काय काय तरी मांडले. पण आज वैज्ञानिक दृष्ट्या हे सिद्ध होत नाही, असं जाणून सुद्धा त्यात काय बदल करायला तयार होत नाही. हे जर कोण बदलणार असतील तर ते पुन्हा गेलेले येसूच येऊन बदलायला पाहिजे, तुम्हाला बदलायचा अधिकार नाही. पृथ्वी तयार झाली, 3 दिवसांनी सूर्यचंद्र तयार झाले, कसं होण्याची शक्यता आहे? सूर्य आहे म्हणून तरी दिवस आणि रात्र होतात, 3 दिवस 2 दिवस ठरतात. सूर्यच नव्हता तर 3 दिवस 2 दिवस आले कुठून? हे दिवस रात्र आले कुठून? म्हणजे किती अवैज्ञानिक आणि विचित्र गोष्टी सांगितल्या जातात, आणि एक नाही असा अनेक. मी ग्रंथही पाहत असतो आणि काही गोष्टी आकाशवाणीवरून ऐकत असतो, लेक्चर्स वगैरे. कालच एक लेक्चर त्यांचे ऐकत होतो. एकावर 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 पुस्तक ठेवत चला तुम्ही, हे घराच्या छतापर्यंत जातील. खूप मोठमोठ्या पंडितांनी लिहिलेले, वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांनी लिहिलेले पुस्तक तुम्ही असं रचत गेला तर हे छतापर्यंत जातील. पण तळापासून छतापर्यंत एवढ्या ग्रंथात जे काय असेल त्याला काही अर्थ नाही. जे बायबल मध्ये आहे ते ह्यात कशातही असू शकत नाही. म्हणजे एक एक माणसांची धर्मवेडेपणा किती असावं त्याला काही अर्थच नाही. इतकं बदलायचे अधिकार नाही. दुसरं एक धर्म आहे, ते म्हणते की ह्यातल्या एक अक्षर सुद्धा तुम्हाला बदलण्याचे अधिकार कोणी प्रवाद्याने दिलेले नाही. पण आपण सुदैवी आहोत, आपल्याला जसं वाटते तसं ग्रहण करा म्हणतात. म्हणून भगवद्गीतेला हजारो भाष्य लिहिले गेले, उपनिषदांना शेकडो भाष्य लिहिले गेले. ज्यांना जसं पाहिजे तसं इंटरप्रिटेशन करा तुम्ही. तुम्हाला आनंद महत्वाची, यातला वाचा आणि तुम्हाला पाहिजे तसा अर्थ काढा आणि त्यात आनंदी व्हा. हा मुख्य उद्देश आहे. धर्माचा मुख्य उद्देश इथे सांगितले गेले, धर्मात सुखम भवती, धर्मापासून सुख प्राप्ती व्हायला पाहिजे, हा मुख्य उद्दिष्ट इथलं. जर धर्माने दुःख प्राप्त होत असेल तर त्याला काय अर्थ नाही. पाठीला कोटाला बांब बांधून घ्यायचा, उडवून टाकायचा, काय आनंद होते मरताना? हे धर्माचे उद्देश असू शकतो असं. धर्मात सुखम भवती, धर्मापासून सुख प्राप्त व्हायला पाहिजे. आणि हे कुठले सौख्य म्हणायचे? दुसऱ्यांनाही ठार मारायचं, आपणही मरायचं, हे कुठलं सौख्य आणि हा कुठला धर्म होऊ शकतो? नाही ना. असं आपला धर्माचा मूल सिद्धांत सुख प्राप्ती करून दे. म्हणून इथे वेळोवेळी भरपूर बदल घडवून भगवान महावीर आले, म्हणाले ह्यात थोडस बदल करायला पाहिजे, ही या काळ परिस्थितीला योग्य नाही. काही नवीन नीती नियम तयार केले, जुने ठेवूनच, अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह ठेवूनच नवीन काही पूजा विधान तयार केले, आचरण विधान तयार केले. हा स्वीकार केले ना जनतेने, धर्मालाही स्वीकारत. आणि त्याच काळात फार दिवस गेलेले नव्हते, बुद्ध भगवंत आले, म्हणाले यात काही बदल करणे गरजेचे आहे. काही गोष्टींचे अतिरेक होत चाललेले आहे आणि हे अतिरेक कमी करायला पाहिजे, म्हणून काही नवीन नीती नियम काही आणले आणि तेही स्वीकारले गेले. अनेक नवीन नवीन संप्रदाय जन्माला आले. या नवीन नवीन संप्रदाय काय नवीन धर्म स्थापन केले नाही, काही नवीन नीती नियमांची रचना केली.
आणि तेवढ्यावर नवीन संप्रदाय म्हणून जन्माला आले. जसं बौद्ध आणि जैन संप्रदाय, शीख संप्रदाय जन्माला आले, म्हणतात कोणतरी धर्म म्हणून, धर्म नव्हे ते संप्रदाय आहे, तेही ह्यातलीच आहे, आले आणि तेही स्वीकारले. आज सुद्धा समाजात या 21व्या शतकात सुद्धा रोज एक जण कोणतरी उठतो आणि एक नवीन संप्रदाय तयार करतो आणि तेही स्वीकारच आहे. यातले एक आरती त्यात, त्यातले एक आरती घालून एक नवीन आरती तयार करतात ना बरीच मंडळी, नाही का करत? त्यांच्यातली एक भजन घेऊन, त्यांच्यातली एक भजन घेऊन एक नवीन संप्रदाय तयार होत नाही का? हा, होत ना, का नाही होणार? पण बेसिक मूळ काय बदललेलं नाही. मूळ सिद्धांतात काय, परमात्म्याच्या सिद्धांतात काय बदल नाही झाला ना. रीती रिवाज आचरणात बरीचशी बदल होत आलेले आहे. असे अनेक संप्रदाय या देशात तयार झाले, तरी मूल धर्म सिद्धांत मात्र काहीही बदललेला नाही. आणि तसा बदलला असता तर या देशाची अनेक तुकडे झाले असते. आतापर्यंत जेवढी संप्रदाय आहेत ना तेवढी या देशाची तुकडे झाले असते. तसं नाही होऊ शकत. असे होत असताना अनेक शैव संप्रदाय तयार झाले. शैव संप्रदायामध्ये अनेक प्रभेद तयार झाले. वैष्णव संप्रदाय तयार झाला. वैष्णव संप्रदायात अनेक उपप्रभेद तयार झाले. शाक्य संप्रदाय, त्याच्यातही अनेक प्रभेद निर्माण झाले. सौर संप्रदाय, त्यात अनेक प्रभेद निर्माण झाले. आणि भले कितीही संप्रदाय जरी झाले असतील तरी धर्म सिद्धांत काय बदलला नाही. असेच एका प्रभेदातलं हा मठ परंपरा असावं, शैव परंपरेतला. शैवांमध्ये सुद्धा काळामुखी, पाशुपत, लकुलीश इत्यादी अनेक संप्रदाय आहेत. नाही, वीरशैव असे अनेक प्रभेद आहेत. या देशातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी ह्या शैव संप्रदाय वावरत, संप्रदायाची माणसं वावरत आहेत. पण एक सिद्धांत निश्चित, ती शैव संप्रदाय. शिवाला मानणारी लोक, विष्णूला मानणाऱ्यांना वैष्णव संप्रदाय म्हणतात. देवीला मानणाऱ्यांना शक्ती संप्रदाय, शाक्त संप्रदाय म्हणतात. गणपतीला मानणाऱ्यांच्या संप्रदायाला गाणपत्य संप्रदाय म्हणतात. सूर्याला मानणारी सूर्योपासक जे आहेत त्यांना सौर संप्रदाय म्हणतात. दत्तात्रेयाला मानणाऱ्यांना दात्त संप्रदाय असं म्हणतात. असे अनेक प्रभेद आहेत. पण सर्वांच्याही मूल सिद्धांतात मात्र कुठलेही बदल नाही. धर्मात मात्र कुठलाही बदल नाही. कुठेही गहू तेच, कोण त्यात साखर टाकले, कोण गुळ टाकले, कोण तिखट चटणी घातले, त्यालाच वेगवेगळी प्रक्रियेत वापरले गेले. पण आहे तो मूळ वस्तू तोच आहे. तसं इथे मूल सिद्धांत तसंच आहे. आणि या शैव प्रभेदातलं एक संप्रदायातला हा मठ, सिद्धगिरी मठ, आणि त्या काळातला मला वाटते आज मितीस 26 लोक होऊन गेले. याचा अर्थ एका माणसाला एक 30 वर्ष जरी धरले, 750-800 वर्षापूर्वी 26 त्रिक किती होतो, 78 ना, 78 होत. म्हणजे एका माणसांची कारकिर्दीचा काळ एक 30 वर्ष जर कमीत कमी पकडले. महाराजांचा काळ 80 वर्षांचा, कारण महाराज 98व्या वर्षी निघून गेले, 16व्या वर्षी या पीठावर आले होते, 82 वर्ष मठाधिपती म्हणून या पीठावर होते. मला वाटते की या पीठ परंपरेत पीठाधिपती म्हणून 82 वर्ष काढणारे दुसरं कोणी होऊन गेले नसतील, फक्त महाराजच होऊन गेले असतील असं वाटतं. मठाधिपती म्हणून 82 वर्ष आणि 16 वर्ष त्यांच्या आधीची 98 वर्ष. आणि एखादी व्यक्ती असं 80 वर्ष राहिले असतील या पीठावर, आणि एखादी व्यक्ती 5-6 वर्षात, 10 वर्षात सुद्धा गेली असतील, 20 वर्षांनी सुद्धा गेली असतील. सरासरी 30 वर्ष जरी पकडले, कारण एक व्यक्ती वृद्ध होत असताना दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक करत असते, अशा वेळी जरी पकडले गेले तरी 30 वर्ष सामान्यतः धरायला हरकत नाही. महाराजांच्या कारकिर्दीतच आम्हाला नेमले गेले, त्यावेळी आमची कारकीर्द एक 10 वर्षाची झाली असावी.
आणि ते 10 वर्ष जरी महाराजांच्या कारकिर्दीतलं वजा केले तरी महाराज 72 वर्ष मठाधिपती म्हणून होते. आमची कारकीर्द एक 30 वर्षांची धरली, त्यातलं पूर्वीचे 10 काढले तरी 20 तरी शिल्लक राहिले. अशा पद्धतीने अधिक वजा बेरीज वजाबाकी करून एका व्यक्तीला कमीत कमी 30 वर्ष धरता येणे शक्य आहे. इतिहासाच्या एक अध्ययनाच्या दृष्टिकोनातून एका व्यक्तीची कारकीर्द एक 25 ते 30 वर्ष असं ग्राह्य मानले जाते. राजे रजवाडे असायचे, तिथे सुद्धा 100 वर्षाच्या कालावधीत एक 2 ते 3 राजे बदलत होते. तसेच या मठ परंपरांमध्ये सुद्धा 100 वर्षाला 3 मठाधिपती धरले तरी सुद्धा या 26 मठाधिपतींचे काळ म्हणजे एक 800 वर्षांचा काळ असावा सरासरी. कोण 5-10 वर्ष राहिले असतील, कोण 80 वर्ष राहिले असतील. म्हणून 800 वर्षापूर्वी स्थापन झालेला हा मठ असावा. 11व्या शतकाच्या आसपासला, ज्यावेळी 12व्या शतकाच्या आसपासला स्थापन झालेले असावं, किंवा तत्पूर्वी काही वर्ष असावं, किंवा तदनंतर सुद्धा असू शकेल. निश्चित असा कुठलीही पुरावा नाहीये हा मठ कधी स्थापन झाला याकरता. त्या माणसांची कारकीर्द बघूनच ठरवायचं. या मठाची जी भक्त परंपरा आहे, त्या भक्त परंपरेतील जे लोक असतील त्यांच्या हेळव्याने लिहून ठेवलेली जे काय पुरावा असेल तोही महत्वाचा मानला जातो इतिहासात. यांचे कुलस्वामी कोण, कुलगुरू कोण, तर हे सिद्धगिरीचे काळसिद्धेश्वर स्वामीजी यांची या घराण्याची कुलगुरू. मग त्या घराण्याची एकूण किती लोकांची नोंदी आहे त्या हेळव्यांची? हेळवी माहिती आहे तुम्हाला? बऱ्याच लोकांना माहित नसेल. हेळवी नावाची एक जमात आहे. जसा गोंधळी असतो, जसा पिंगळा असतो, तसेच हेळवी नावाचा एक माणूस असतो. आणि तो काय करतो, आपल्या घरचा जसा पुरोहित असतो, पुजारी असतो, तसाच तोही तो वर्षातून एकदा येतो. येऊन त्यांची घरं आहेत, आम्ही जसं म्हणतो ना ही गाव आमची आहे, जसा गावातला पुढारी म्हणत असतो बघा हे सगळे वोटर आमचे आहेत म्हणतो की नाही, तसा तो म्हणतो ही सगळी या गावातली एवढी एवढी घरं माझी आहेत, म्हणजे या एवढ्या घरांचा मालक तो. आम्ही म्हणतो त्याला आम्ही पोचतो पालतो असं पाळतो असं आपण म्हणतो, पण तो म्हणतो एवढ्या घरांचा मी मालक आहे, यात दुसरा हेळवी येऊन चालणार नाही. आणि जेवढी घर त्या हेळव्यांची असायचं ना, तो हेळवी काय करायचा, दरवर्षी येणार तो. कोण बैलावर बसून यायचा, कोण गायीवर बसून यायचा, घोड्यावर बसून येतो तो. आणि तांबडी एक शाल असते त्याची. म्युझियम मध्ये एक मूर्ती आहे इथे वाड्यासमोर, आपण बघा, पेटा बांधलेला कोट घातलेला माणूस यायचा तो. त्यांच्याकडे एक वही असते, कीर्द असते त्यांच्याकडे. त्या कीर्दीत दरवर्षी नोंद करतो की आपल्या लोकांची जेवढी घर आहेत या घरात नवीन कोणाकोणाच्या घरात कोणाकोणाच्या पोटी किती लोक जन्माला आले, ते मुलं किती आणि मुली किती, आणि नवीन लग्न झाले असतील तर त्याची नोंद तो ठेवतो. आणि याच बरोबर समजा कोणतरी या घराण्यातल्या दुसऱ्या घराण्याकरता दत्तक गेले असतील तर त्याची नोंद त्याच्याकडे सापडते. आणि एवढंच नाही, या वर्षभराच्या कालावधीत कोण गेले असतील वरती तर त्यांची अमुक वर्षी या घरातल्या या माणसांचा मृत्यू झाला याचाही नोंद त्याच्याकडे असते. आणि तो आल्याबरोबर त्या घराण्याची पूर्ण इतिहास वाचन करतो आणि गद्य रूपात वाचन करतो आणि तेही सुरात वाचतो तो. अशी अशी या घराण्यातला ही माणसं. आणि एवढंच नाही, त्या घराण्याचं जर स्थलांतर झालेलं असेल तर त्याच्याही नोंदी त्या हेळव्यांच्या कीर्दीत आपल्याला सापडणार. हा घराणा पूर्वी कुठे होता आणि तिथून कुठे आला आणि तिथून इथपर्यंत कसा आला याच्याही नोंदी त्याच्याकडे असतात. आणि असा नोंद ठेवणारा तो हेळवी, त्यांच्याकडे त्यांच्या कुलगुरू कोण असतील, कुलस्वामी कोण असेल ह्याची नोंद असते. आणि त्या नोंदीवरनं इतिहास शोधता येतो. बरीच मंडळी त्या हेळव्यांना विचारून आपल्या कुलस्वामी कुलगुरू कुठे आहेत हे शोधत 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 सिद्धगिरी मठापर्यंत येत असतात. कारण नवीन पिढीला माहित नसते की काय आपलं देव कोण, आपला कुलस्वामी कोण. मध्यंतर काळात उडून गेलेले दूरच्या प्रदेशात असतात, माहिती जेव्हा पडत नाही. कर्मधर्म संयोगाने हेळवी घरी आला आणि हेळव्याला विचारतात की आमचे कुलस्वामी कोण, कुलगुरू कोण. मग तेव्हा तो सांगतो असा असा सिद्धगिरी मठ आहे. कधी कधी काही काही हेळव्यांना सिद्धगिरी मठ कुठे माहित नसते, पण काही जुने हेळव्यांना माहिती असते. ते सुद्धा आपल्या मुलांना सांगून जातात सिद्धगिरी मठ म्हणजे हे महाराष्ट्रात आहे, कोल्हापूर जवळ आहे आणि असं असं आहे. ते येऊन बघून गेलेले असतात, तेही फार हुशार असतात.
याची वर्णन इत्थंभूत त्यांना सांगतात आणि तुम्ही वर्षातनं एकदा तरी जात जावा असा उपदेश करून जातात ते. आणि अशा पद्धतीने या मठाला शिष्य परंपरेतील एक 5-6 राजघराणे आहेत. कित्तूर चन्नम्मांची माहेरघर जे आहे देसाई घराणे ते या मठाची शिष्य परंपरेतला. जे ब्रिटिशांबरोबर जसं झांशीची राणी लढाई लढली तसं बेळगाव जवळ कित्तूर आहे, त्या कित्तूरची राणी चन्नम्मा खूप मोठी लढाई लढली आणि ठाकरे नावाच्या कलेक्टरला गोळ्या घालून ठार केली म्हणून तिचं नाव इतिहासात नोंद आहे. किंवा तिच्या प्रजेने तिचा उजवा हात समजला जाणारा आमटूर बाळप्पा नावाचा एक सैनिक होता, तिच्या बॉडीगार्ड होता, चन्नम्माचा बॉडीगार्ड होता. आमटूर बाळप्पाने धारवाडच्या कलेक्टर ठाकरेला गोळ्या घालून ठार केला होता त्या काळात आणि भारतभर हाहाकार माजला होता. ब्रिटिशांचा एक कलेक्टर म्हणजे तो खूप मोलाचा होता त्या काळात, म्हणून चन्नम्माचं नाव दप्तरी नोंद आहे इतिहासाची. आणि त्या चन्नम्माच्या माहेरघराची कुलगुरू म्हणून त्या माहेर घराण्याची हेळव्यानं विचारल्यावर हेळव्यांच्या ह्याच्यात दप्तरीत सापडलं की मग त्या राजघराण्याचा इतिहास किती वर्षांचा हे पाहिले. त्याचबरोबर शिरसंगी देसाई नावाची एक राजघराणा आहे, सौंदत्ती जवळ शिरसंगी नावाची एक राजघराणा आहे. आणि त्या राजघराण्याची इतिहास हेळव्यांकडे पाहिल्यानंतर त्यांच्या राजघराण्यात जायप्पा देसाई नावाचा एक देसाई होऊन गेले आणि ते जायप्पा देसाई संस्कृतचे कुवलयानंद नावाचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे. संस्कृत मध्ये कुवलयानंद नावाचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचा कानडीकरण करण्याची प्रक्रिया त्यांनी केली होती. ते साहिती होती, देसाई होते, राजे होते, त्याच्याबरोबर ते साहित्याचा त्यांना छंद असल्या कारणाने त्या कुवलयानंद नावाचा जो ग्रंथ आहे त्याचा कानडीकरण केले. आणि त्या कुवलयानंद ग्रंथाच्या आरंभाला आपल्या कुलदेवतेची कुलगुरूंची स्तुती जायप्पा देसाई यांनी केलेली आहे. माझी कुलगुरू काडसिद्धेश्वर म्हणून त्यांनी तिथे वर्णन केलेले. त्याच्यावरून असं दिसून येते की त्यांचे कुलस्वामी हे होते, कुलगुरू हे होते. मग जायप्पा देसायांची आणि शिरसंगी देसायांची घराण्याची इतिहास काढल्यानंतर त्यांच्या घराण्याच्या इतिहासाला सुद्धा 500-600 वर्षाची परंपरा आहे. आणि अशा पद्धतीने अनेक लोकांची पन्नूर देसाई म्हणून आहेत, वंटमुरी देसाई म्हणून आहेत, अशी वेगवेगळ्या देसाई घराण्यांची राजघराण्याची हे कुलगुरू आणि त्यांचे इतिहास काढल्यानंतर तो इतिहास असं एक 700-800 वर्षापूर्वीपर्यंत जातो. म्हणजे त्याही वेळी हा मठ होता असं सिद्ध होतो. म्हणून एकूण या मठाचा इतिहास जर स्थापनेचा पाहायला गेलो तर एक 800 वर्षापूर्वी स्थापन झालेले असावं, यात कुठलाही संशय राहणार नाही. एका व्यक्तीचे 30 वर्ष जरी धरा किंवा ह्या भक्त लोकांच्या घराण्याची परंपरा जरी बघितली तरी तिथपर्यंत जातो. म्हणून एक 800 वर्षापूर्वी किंवा 12व्या शतकात या मठाची स्थापना झालेली असावी. याच बरोबरच 12व्या शतकात महापुरुषांचा सुकाळ होता. कर्नाटकात बसवेश्वर नावाचे महान सत्पुरुष होऊन गेले ते 12व्या शतकात. 1,96,000 साधू सत्पुरुषांना बीदर जवळ कल्याण नावाच्या शहरात एकत्र करून सत्संग करण्याची काळ होता. आणि त्याच बरोबर महाराष्ट्राची राजधानी असणारी प्रतिष्ठानमध्ये, ज्याला आपण आज पैठण म्हणतो, तिथे सुद्धा त्याच्या आसपासच्या परिसरात धर्मराज्यच होता आणि ज्ञानेश्वरांसारखे सत्पुरुष या राज्यात होते त्याच वेळेला. आणि याच वेळेला दक्षिणेत आणि उत्तरेत सुद्धा साधू सत्पुरुषांच्या अत्यंत सुकाळ होत. आणि या बसवेश्वरांचे इतिहास पाहत असताना बसवेश्वर जेव्हा कल्याणला होते, रोज सकाळी संध्याकाळी आपण जसं जमलेले आहात एवढी माणसं तिथे रोज जमत होते आणि सकाळी संध्याकाळी 2 वेळ सत्संग करत होते. आपल्याला झेपेल अशी कामं करायचं. राजे महाराजे सुद्धा तिथे येऊन लाकडं तोडून मोळी विकायची काम करून सत्संग करत होते. काश्मीरचा राजा महादेव भूपाल, 1.25 लाख नावाचा एक संस्थान होता काश्मीर मध्ये. महादेव भूपाल नावाचा राजा होता आणि त्यांची पत्नी महादेवी हे काश्मीरहून इथे येऊन सत्संगाकरता राज्यत्याग केले होते. त्याने राज्यत्याग करून इथे मोळी विकून आलेल्या पैशात
अन्नप्रसाद करायचा, एखाद्या दोन साधू संतांना जेवायला वाढायचा आणि आपण मग जेवायचं. कोण धूप घालत होते देवाला, कोण देवाला आरसा दाखवायची काम करत होते, आणि कोण गवत विकायची काम करत होते, कोण दोरी वळायची काम करत होते. आणि राजे महाराजे श्रीमंत सत्संगाकरता आले होते एवढंच नाही, त्याच मुदतीत दरोडेखोर लोक सुद्धा त्या प्रभावात येऊन साधू सत्पुरुष झालेले होते.